आता तुम्ही म्हणशाल की रेस्क्यू ऑपरेशन कसलं चालू आहे? तर झालं असं की तर जय शिवराय मंडळी, या महिन्यात शेजारच्या आणि आमच्या 2-3च मोटरी जळाल्या आणि आज आमची जळाली होती. काय झालं काय माहिती मोटरीचा व्हायरस तर आला काय. मग काय फादरने काढली गाडी आणि निघालो रानात. मोटर मोठी होती त्यामुळं भाऊला घ्यावं म्हटलं. पण भाऊचं झालं होतं कांद्याला पाणी. च्या मायला या वेळेस लई लवकर बंधारा आटला राव. उन्हाळा लई बेकार जायला बसला. शेतकऱ्याचा सर्वात मोठा ताण असतो म्हणजे मोटर जळाली की. एकतर पैसे लई लागतात आणि पाण्याचा पण खोळंबा होऊन जातो. मग काय पहिलं रिटर्न वॉल्व खोलून घ्या म्हटलं आणि तो पण एकदम कडी सुरक्षा के अंदर मौजूद था. झाला एकदा रिकामाचा. आणि आता विहिरीतनं कासव सोडावं लागतं, लय घाण पडली पाण्यामध्ये. रेस्क्यू ऑपरेशनच्या फ्यूज काढा म्हटलं नाही तर आपला फ्यूज उडायला बसला. मग काय फादर मदर आणि शेजारच्या ब्रदरने जे जोर लावलं की डायरेक्ट मोटरच वर काढली. आता मोटरीचं चेकआउट करायची काही गरज नव्हती कारण आधीच समजलं होतं की तिने तिचे गुण दाखवलेले आहे. मग वायर रोप खाली फेकलं आणि तिला डायरेक्ट गाडीवर टाकलं आणि तिला पहिलं मोठ्या हॉस्पिटलला हलव म्हटलं. जर जास्त वेळ तिकडे घेतला तिकडं मग गेलीच समजा. त्या मायला डॉक्टरचा दवाखाना बघून असं वाटलं की मोटर इंजिनिअरिंग करायला पाहिजे आपण. आणि मग एकदा कंपाऊंडरने चेक केली आणि बोललं की जळले आहे म्हटलं, भाऊ जळले आहे म्हणून तिकडे आणले ना.